तुमचं नाव काय? वसंत जाधव. वसंत जाधव. तुम्ही राहायला कुठे आहे? जाधववाडी. जाधववाडी. कुठली? मालदांची जाधववाडी. मालदांची जाधववाडी. ओके ओके ओके. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास काय काय तुम्हाला होता? ही औषध द्यायच्या अगोदर तुम्हाला समर्थ सचेचं औषध देण्याच्या अगोदर? मी एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. ओके. किती वर्ष केलं काम? 31 वर्ष काम केले मी. ओके आणि मला तिथपासून हळूहळू त्रास चालू व्हायला लागला. ओके. गुडघेदुखी आणि सांधेदुखी आणि माझ्या पायांना सूज होती. सूज होते. त्या असं आता मी हे औषध घेतल्यानंतर मला बराचसा फरक पडला की माझा एक 10 किलो वजन कमी झालं. कमी झालं ह्या औषधामुळे. हे औषध तुम्ही कसं खाल्लं? काय तुम्ही काही 10 किलो कमी झालं? तर आपल्या औषधानं वजन म्हणजे कमी होत नाही, पण तुम्ही कसं खाल्लं? तुम्ही ही खाण्याची पद्धत म्हणजे सकाळी उठल्यानंतर अनुषा पोटी हा 20 मिली औषध घेतलं. हा आणि त्याच्यात जरा साधारण गरम पाणी घेऊन शनी 1 ग्लास औषध घेतलं आणि नंतर 2 ग्लास वरून पाणी पिलं. गरम पाणी पिलं. जास्त गरम पाणी पिलं का? जास्त गरम पाणी पिलं. त्याच्यामुळे तुमचं हे वजन कमी झालंय काकांचं. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही औषधं बाहेरची दवाखान्याची औषधं आयुर्वेदिक औषध कुठं कुठं गेली तर तुम्हाला फरक पडला का? तुम्हाला भरपूर ठिकाणी औषधं केली पण मला ह्याच्यावर काही फरक पडलाच नाही. काकांना खूप दवाखान्यातली औषधं केली पण काहीच फरक पडला नाही. आपल्या औषधांना चांगला फरक पडला. आता मला सांगा का, आपलं औषध घेण्याच्या अगोदर तुम्हाला पहिला त्रास काय काय होता? तुम्ही चालायचा कसा, बसायचा कसा, हे फक्त दाखवा आम्हाला, म्हणजे लोकांना पण माहिती पडेल तुम्हाला त्रास पहिला कसा होता आणि काय होता. मला असं खाली बसता येत नव्हतं. खुर्चीवर बसून राहायचो मी. ओके. आणि असं जमिनीवर बसायचं म्हटलं तर अतिशय परिस्थिती वाईट होती माझी. ओके. तुम्हाला बसून दाखवतो मी. हा दाखवा. असं उठायचं तुम्ही. ओके. असं चालायचं का? असं चालायचं. बसायची पोझिशन माझी हे असं हळूहळू खाली वाकत. ओके. या पद्धतीने असं बसायचं. आणि उठताना कसं उठायचं? उठताना सुद्धा मला आधार काहीतरी घेतल्याशिवाय उठता येत नव्हतं. दाखवा कसं उठायचं तुम्ही. असं उठायचं. असं उठायचं. ही पद्धत माझी उठायची. ओके 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 ओके. असं आहे. आणि चालताना कसं चालायचं तुम्ही? चालताना सुद्धा त्यावेळेला मला चालता येत नव्हतं. एकदम पाऊल जाऊ थोडं थोडं हळूहळू. ओके. आता औषध घेतल्यानंतर तुम्हाला कसा कसा फरक पडला चालताना बसताना? औषध घेतल्यानंतर चालून दाखवा चालताना. आता तुम्ही कसं चालताय का? असं चालताय तुम्ही फास्ट मध्ये? चालायची पद्धत बघा आता एकदम व्यवस्थित पहिल्यासारखं मी चालू शकतो. ओके. आणि बसताय कसं आता तुम्ही दाखवा. बसाय सुद्धा मला अजिबात त्रास वाटत नाही. ओके. जेव्हा बसलो असा व्यवस्थित बसू शकतो. मांडी घालून तुम्हाला पहिले याचं का तुम्हाला? मांडी घालून बसता येत नव्हती. बसता येत नव्हतं. मांडी घालून सरांना बसता पण येत नव्हतं. आता उठून दाखवा कसं उठतंय आता. पटकन उठू शकतो मी. ओके. या बसा. आपल्या औषधाने काकाला कम से कम 50 ते 70% फरक पडलेला आहे. असा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. माझं नाव आहे अमित देसाई. गाव माझं कराड तालुक्यातलं आणे गाव आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 70 83 67 54 11. आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 83 90 32 54 11. असा जर प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही फोन करू शकता. मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. नमस्कार. जय श्रीराम. जय जय श्रीराम.